नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वामी क्लासेसच्या मराठी व्याकरण मालिकेतील आजच्या भागामध्ये मी कृष्कांत आपल्या सर्वांचं सहज स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण मराठी व्याकरणातील काळ या घटकातील भूतकाळ हा प्रकार अभ्यासणार आहोत. यामध्ये आपण भूतकाळ व त्याचे प्रकार या घटकांचा अभ्यास अतिशय सोप्या ट्रिकचा वापर करून करणार आहोत. मग चला तर विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवर आपण शिकूया एखाद्या वाक्यातील भूतकाळ व त्याचे प्रकार सोप्या ट्रिकचा वापर करून कसे ओळखायचे ते. आता सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, आपण भूतकाळ कशाला म्हणायचं ते पाहूया. बघा, जेव्हा एखाद्या कृतीवरून ती वेळ निघून गेली आहे किंवा ती घटना घडून गेली आहे असा जेव्हा आपल्याला बोध होतो त्याला आपण भूतकाळ म्हणतो. समजलं भूतकाळ म्हणजे काय? की जेव्हा एखादी कृती घडून गेली आहे किंवा एखादी घटना घडून गेली आहे असा जेव्हा आपल्याला बोध होतो तेव्हा त्याला आपण भूतकाळ म्हणतो. समजलं भूतकाळ कशाला म्हणायचं ते? सोपं आहे. आता हे भूतकाळचे प्रकार 4 पडतात. जे 4 प्रकार कोणते? तर पहिला प्रकार आहे साधा भूतकाळ, दुसरा अपूर्ण भूतकाळ, तिसरा पूर्ण भूतकाळ आणि चौथा रीती भूतकाळ. आता हे 4 प्रकार जे पडतात आपण ते एक आपण समजून घेऊया. त्यातील पहिला प्रकार आपण समजून घेऊया, साधा भूतकाळ. आता साधा भूतकाळ कशाला म्हणायचं बघा, जेव्हा एखादी क्रिया भूतकाळात नुकतीच घडली आहे असं समजतं त्याला आपण साधा भूतकाळ असं म्हणायचं. बघा, साधा भूतकाळ कशाला म्हणायचं? जेव्हा एखादी क्रिया भूतकाळात नुकतीच घडून गेली आहे असं आपल्याला जेव्हा समजतं त्याला आपण साधा भूतकाळ असं म्हणायचं. आता साधा भूतकाळ सोप्या ट्रिक्सनं ओळखायचा कसा? तर अतिशय सोपा आहे बघा, की मुख्य क्रियापदाला ला, ली, ले किंवा लो यापैकी प्रत्यय लागलेला असतो. साधा भूतकाळ ओळखायचा कसा? तर जे मुख्य क्रियापद आहे आपलं त्या क्रियापदाला ला, ली, ले, लो यापैकी प्रत्यय लागलेला असेल आणि वाक्याच्या शेवटी होता, होती, होतो अशा प्रकारच्या शब्दांचा प्रयोग झालेला नसतो. आपल्या लक्षात बघायचं काय आहे? साधा भूतकाळ जे क्रियापद असेल वाक्यामध्ये त्या क्रियापदाला ला, ली, ले, लो यापैकी प्रत्यय लागला असेल आणि वाक्याच्या शेवटी होता, होती, होते अशा प्रकारच्या शब्दांचा प्रयोग झालेला नसतो. ते आपला काय झाला? साधा भूतकाळ. हेच आपण उदाहरणासह समजून घेऊया. बघा, पहिलं उदाहरण आहे राम शाळेत गेला. आपण काय बघितलं सोप्या ट्रिक्स मध्ये? ही जी क्रियापद आहे मुख्य क्रियापद त्याला ला, ली, ले, लो प्रत्यय लागलेला असतो. आता या ठिकाणी बघा, पहिलं उदाहरण आहे राम शाळेत गेला. राम शाळेत गेला म्हणजे माझं क्रियापद कुठला आहे? गेला. प्रत्यय कुठला लागलाय? ला. समजलं? प्रत्यय लागेल ला, ली, ले, लो, ले. दुसरं उदाहरण बघा, तो निबंध मी निबंध लिहिला. मी निबंध लिहिला माझं क्रियापद कुठलं आहे? लिहिला. प्रत्यय कुठला लागलाय? ला. तिसरं उदाहरण बघा, तिने गाणे गायले. क्रियापद कुठलं? गायले. प्रत्यय कुठला लागलाय? ले. अतिशय सोपं. साधा भूतकाळ ओळखायचं अतिशय सोपं आहे. जे वाक्यातील माझं क्रियापद असेल क्रियापदाला ला, ली, ले, लो यापैकी प्रत्यय लागला असेल आणि वाक्याच्या शेवटी होता, होती, होते अशा प्रकारच्या शब्दांचा प्रयोग झालेला नसतो. जसं की या ठिकाणी आपण बघितलं की राम शाळेत गेला. गेला माझं क्रियापद त्याला ला प्रत्यय लागलाय म्हणून हा साधा भूतकाळ. समजलं? पुढचा आपण प्रकार अभ्यासूया, अपूर्ण भूतकाळ. अपूर्ण भूतकाळ कशाला म्हणायचं बघा, भूतकाळात एखादी क्रिया सुरू होती पण ती पूर्ण झाली नव्हती हे दाखवण्यासाठी अपूर्ण भूतकाळाचा वापर होतो. अपूर्ण नावावरून आपल्याला समजतं की भूतकाळात एखादी क्रिया चालू होती पण ती पूर्ण झाली नव्हती हे दाखवण्यासाठी अपूर्ण भूतकाळ वापरतात. आता अपूर्ण भूतकाळ मला समजलं की एखादी क्रिया चालू होती भूतकाळामध्ये पण ती पूर्ण झाली नव्हती हे दाखवण्यासाठी अपूर्ण भूतकाळ वापरला जातो. पण आता हे ओळखायचं कसं? वाक्यात एखादं वाक्य दिलं आणि तुम्हाला सांगितलं की या वाक्यातील अपूर्ण भूतकाळ ओळखा, तर साधं आहे.
की अपूर्ण भूतकाळ ओळखत असताना मुख्य क्रियापदाच्या शेवटी त लागलेला असतो. आणखीन त्यानंतर वाक्याच्या शेवटी होता, होती, होते, होतो अशा शब्दांचा प्रयोग झालेला असेल. बघा, मुख्य क्रियापदाला त प्रत्यय आणि वाक्याच्या शेवटी होता, होती, होते. अपूर्ण भूतकाळ म्हणजे काय? लक्षात एवढं ठेवायचं, ओळखायचं सोपं कसं? तर मुख्य क्रियापदाला त प्रत्यय आणि वाक्याच्या शेवटी होता, होती, होते, होतो अशा शब्दांचा प्रयोग झाला असेल. हेच उदाहरण आपण समजून घेऊया. पहिलं उदाहरण आहे, राम शाळेत जात होता. मुख्य क्रियापद माझं जात, कुठला प्रत्यय लागलाय? त. वाक्याच्या शेवटी कुठला शब्द प्रयोग झालाय? होता. राम शाळेत जात होता. त होता. समजलं? जी क्रिया आहे शाळेत जाण्याची ती पूर्ण झाली का? नाही. जात होता, अपूर्ण आहे अजून, हे दाखवण्यासाठी अपूर्ण भूतकाळाचा वापर केला जातो. दुसरं उदाहरण बघा, मी निबंध लिहित होतो. मुख्य क्रियापद लिहित, त प्रत्यय, वाक्याच्या शेवटी होतो. लिहिण्याची क्रिया पूर्ण झाली का? नाही. जी भूतकाळात मी निबंध लिहित होतो ती क्रिया पूर्ण झालेली नाही, अपूर्ण आहे, अपूर्ण भूतकाळ. तिसरं उदाहरण बघा, ती गाणे गात होती. मुख्य क्रियापद गात, त प्रत्यय, होती वाक्याच्या शेवटी. समजलं? अपूर्ण भूतकाळ ओळखायला सोपं. जे क्रियापद असेल मुख्य क्रियापद त्याला त प्रत्यय आणि वाक्याच्या शेवटी होता, होती, होते, होतो अशा शब्दांचा प्रयोग झाला असेल. समजलं अपूर्ण भूतकाळ कसा ओळखायचा ते? अतिशय सोपं आहे मित्रांनो. आता यानंतर आपण पुढचा प्रकार पाहूया, पूर्ण भूतकाळ कशाला म्हणतात. पूर्ण भूतकाळ कशाला म्हणायचं बघा, की पूर्ण भूतकाळ म्हणजे काय आहे, की भूतकाळात जी क्रिया चालू होती ती पूर्ण झाली आहे, पूर्ण झाली होती हे दाखवण्यासाठी पूर्ण भूतकाळाचा वापर केला जातो. म्हणजे भूतकाळात जी क्रिया चालू होती ती पूर्ण झाली होती हे दाखवण्यासाठी पूर्ण भूतकाळाचा वापर होतो. नावावरून समजते की पूर्ण जी क्रिया चालू होती ती पूर्ण झाली होती भूतकाळात हे दाखवण्यासाठी पूर्ण भूतकाळाचा वापर होतो. आता पूर्ण भूतकाळ ओळखायचा कसा बघा, की जे क्रियापद असेल त्या क्रियापदाला ला, ली, ले, लो यापैकी प्रत्यय लागला असेल आणि वाक्याच्या शेवटी होता, होती, होतो अशा शब्दांचा प्रयोग झाला असेल त्याला आपण पूर्ण भूतकाळ असं समजायचं. उदाहरण बघा, राम शाळेत गेला होता. क्रियापद आहे, गेला प्रत्यय लागलेला आहे ला आणि होता वाक्याच्या शेवटी शब्दप्रयोग आलेला आहे, म्हणून पूर्ण भूतकाळाचं. कारण राम शाळेत गेला होता, शाळेत जाण्याची जी क्रिया आहे ती पूर्ण झाली होती हे दर्शवते. समजलं? दुसरं उदाहरण बघा, मी निबंध लिहिला होता. माझं क्रियापद लिहिला, ला प्रत्यय लागलाय आणि वाक्याच्या शेवटी होता. समजलं? तिसरं उदाहरण बघा, तिने गाणे गायले होते. गायले क्रियापद ले प्रत्यय आणि वाक्याच्या शेवटी होते. समजलं? पूर्ण भूतकाळ सोपं, क्रियापदाला ला, ली, ले, लो यापैकी प्रत्यय असेल आणि वाक्याच्या शेवटी होता, होती, होते अशा प्रकारच्या शब्दांचा प्रयोग झालेला असेल. समजलं? आपण पुढचा प्रकार पाहूया, प्रीती भूतकाळ. प्रीती भूतकाळ कशाला म्हणायचं बघा, की भूतकाळात एखादी क्रिया करण्याची सवय होती किंवा रीत होती असा जेव्हा आपल्याला बोध होतो किंवा असं समजतं तेव्हा त्याला आपण रीती भूतकाळ असं म्हणायचं. रीती नावावरून लक्षात येते की रीत किंवा एखादी सवय असेल. भूतकाळामध्ये एखादी क्रिया करण्याची सवय असेल किंवा रीत असेल हे जेव्हा वाक्यातून आपल्याला समजून येईल, असं त्यातून बोध होईल तेव्हा त्याला आपण रीती भूतकाळ असं म्हणायचं. आता हा रीती भूतकाळ सोप्या ट्रिकचा वापर करून कसा ओळखायचा बघा, तर पहिलं आहे की मुख्य क्रियापदाच्या शेवटी त प्रत्यय येईल आणि वाक्याच्या शेवटी असे किंवा असत अशा प्रकारच्या शब्दांचा प्रयोग झालेला असेल. मुख्य क्रियापदाला त प्रत्यय आणि वाक्याच्या शेवटी असे किंवा असत हा शब्द प्रयोग आलेला असेल तो माझा रीती भूतकाळ असेल. उदाहरण बघा, राम रोज शाळेत जात असे. राम रोज शाळेत जात असे. माझ्या क्रियापदाला त प्रत्यय असेल. माझं क्रियापद कुठलं? जात, त प्रत्यय, वाक्याच्या शेवटी बघा असे आलं. राम रोज शाळेत जात असे. क्रियापदाला त प्रत्यय, वाक्याच्या शेवटी असे किंवा असत अशा शब्दांचा प्रयोग
असतो. दुसरं उदाहरण बघा, मी निबंध लिहित असे. माझं क्रियापद कुठलं? लिहित. प्रत्यय कुठला लागलाय? त. वाक्यात शेवटी असे आलं. समजलं रीती भूतकाळ. तिसरं उदाहरण बघा, ती सुंदर गाणी गात असे. माझं वाक्यातील क्रियापद कुठलं? गात. प्रत्यय कुठला लागलाय? त. वाक्यात शेवटी असे. समजलं रीती भूतकाळ कसं ओळखायचं? की क्रियापदाला त प्रत्यय आणि वाक्याच्या शेवटी असे किंवा असत या शब्दांचा प्रयोग झाला असेल त्यावेळी तो रीती भूतकाळ असतो. आणि रीती भूतकाळ म्हणजे काय? की वाक्यावरून आपल्याला समजते की ती भूतकाळात एखादी क्रिया करण्याची सवय किंवा रीत ही दर्शवली जाते. त्याला आपण रीती भूतकाळ असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण भूतकाळ कशाला म्हणायचं आणि त्याचे प्रकार कोणते हा घटक अभ्यासला आहे. मी आशा करतो की हा घटक तुम्हाला आवडला असेल. जर का आवडला असेल तर निश्चितपणे आपल्या सन क्लासेस या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.